आज आपण 3 ट्रेलर विषयी डिस्कस करणार आहात. वॉर 2, अवतार 3 अँड कोली. फर्स्टली आपण वॉर 2 या मूव्हीच्या ट्रेलर विषयी थोडं बोलू. वॉर 2 ही मूव्ही वायरएफ स्पाय युनिव्हर्सची नेक्स्ट मूव्ही होणार आहे. डायरेक्टेड बाय आयन मुखर्जी. स्टार कास्ट आहे ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर व कियारा अडवाणी. जेव्हा वॉर 2 चा टीजर आला होता तेव्हा कोणालाच आवडला नव्हता आणि खरं मला पण नव्हता आवडला. मला थोडा सुद्धा वॉर 2 चा टीजर आवडला नव्हता. वॉर 2च्या टीजरमध्ये मला ऋतिक रोशनची फक्त प्रेझेन्स आवडली होती आणि ज्युनियर एनटीआर तर बिलकुल पण मला आवडला नव्हता वॉर 2च्या टीजरमध्ये. आणि आता ट्रेलर ड्रॉप झालेला आहे. ट्रेलर टीजरपेक्षा तर चांगला तर आहेच. जेव्हा अनाउन्समेंट झाली की ऋतिक रोशन वर्सेस ज्युनियर एनटीआर होणार आहे तेव्हा खूप एक्साइटमेंट झाली. म्हणजे काय वायरएफ नवीनच आणत आहे, या दोघांची म्हणजे कसं प्रेझेंट करतं. पण कोणत्याही मूवीला त्याच्या टीजर व ट्रेलरवरून आपण जज करू शकत नाही. पण माहित नाही, मला ट्रेलर खूप मिड वाटला. मूवी वायरएफची आहे हे तर कळत आहे, पण खूप अनकन्व्हिन्शन वाटत आहे. ऍक्शन सीन्स इलॉजिकल असले तरी चालतात, पण त्यामध्ये ट्रेलरमध्ये एरोप्लेनवरती फाईट सीन दाखवण्यात आलेले आहेत. आता ते फाईट सीन्स मूवीमध्ये कशा प्रकारे प्रेझेंट करतात ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण जर कन्व्हिन्शन जर असलं तर कसल्याही प्रकारचा इलॉजिकल सीन्स स्क्रीनवर बघायला खूप भारी वाटतं. पण ते जर अनकन्व्हिन्शनली जर केलेलं असेल ना, तर त्याच्यामध्ये जरी लॉजिक जरी असलं ना, ते खरंच बघायला मजा येत नाही. ॲक्टर्सचं जर म्हणायचं गेलं तर ऋतिक रोशन तर चार्मिंग दिसत आहे. म्हणजे यार ते काही पण करू, कसं पण करू, ते हँडसम आणि चार्मिंग ते दिसणारच. बट ज्युनियर एनटीआर वॉर 2 मध्ये ज्युनियर एनटीआर यांचं लुक पण इतकं मिड दिसत आहे ना यार. म्हणजे काय होते राव ते कटिंग वगैरे, ते तसलं का लुक दिले त्यांना. मूवी तर येणार आहे 14 ऑगस्टला. लेट्स होप मूवी चांगली असावी. ट्रेलर आलेला आहे अवतार 3चं. डायरेक्टेड बाय सचिन पिळगावकर. स्टार कास्ट हिरो नंबर 1 आपले गोविंदा. जस्ट किडिंग. डायरेक्टेड बाय जेम्स कॅमेरॉन. स्टार कास्ट सॅम वर्थिंग्टन व झो सल्दाना. अवतार 1 मी जेव्हा पाहिला होता तेव्हा मी खरं शॉक झालो होतो की असलं काही कोण कसं स्क्रीनवर प्रेझेंट करू शकतं. इतकं मोठं विजन कोणाचं कसं असू शकतं. आणि मूवीचा सेकंड पार्ट पण खूप भारी होता. अवतार 3 या मूवीचं ट्रेलर 2 मिनिट 26 सेकंदाचं आहे. त्यामध्ये आपल्याला मूवी किती ग्रँड होणार आहे त्याचे काही ग्लिम्स दाखवलेले आहेत. यावेळेस जॅक सिलीचे ह्युमनच नव्हे तर पॅन्डोरामध्ये पण त्याचे दुश्मन होणार आहेत. मी खरंच खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी. मूवी येणार आहे 19 डिसेंबरला. त्यानंतर अवतारचा 4था पार्ट येणार आहे 2026 मध्ये. 5वा पार्ट 2028 मध्ये येणार आहे. मी सगळ्या पार्टसाठी खूप एक्सायटेड आहे. आणि तिसरं ट्रेलर आलेलं आहे कोली या मूवीचं. स्टारकास्ट रजनीकांत, नागार्जुन, आमिर खान, उपेंद्र राव, पुन्हा श्रुती हसन व शोभीन शाहीर. अँड डायरेक्टेड बाय लोकेश कनकराज. ट्रेलरची लेंथ आहे 3 मिनिट 7 सेकंद. आणि आपल्याला स्टोरीचा थोडा सुद्धा अंदाज येत नाहीये. आणि यालाच म्हणतात ट्रेलर कट. ट्रेलर असे असावे लागतात. ऑडियन्सला ट्रेलर बघून काही म्हणजे स्टोरी रिव्हील पण होऊ नये आणि ऑडियन्सच्या मनामध्ये कुतूहलता पण जागावी की मूवीमध्ये काय होणार आहे. मूवीची स्टारकास्ट तर डेंजर आहेच, पण त्यापेक्षाही या मूवीचा डायरेक्टर डेंजर आहे. लोकेश कनकराज एकदमच युनिक डायरेक्टर आहे. म्हणजे जे मास कमर्शियल मूवी स्क्रीनवर प्रेझेंट करतो ना, ते त्याच्या एका युनिक स्टाईलनुसार करतो. आणि ते कोणत्याही म्हणजे मास फॅनला तर इतकं म्हणजे थिएटरमध्ये आनंद देऊन जातो ना. मला माहिती आहे की लास्ट टाइम मी त्याचा विक्रम थिएटरमध्ये बघितला होता. ते थिएटर सीन माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता. लोकेश कनकराज तर म्हणलाय की हा मूवी त्याच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची काही कनेक्टेड नाही. पण ट्रेलर बघून असं म्हणजे का वाटत आहे की कनेक्टेड आहे. म्हणजे एक डायलॉग आहे श्रुती हसन आणि रजनीकांत यांचा, की म्हणजे श्रुती हसनचा आय थिंक वडील काहीतरी वारलेत का काहीतरी गुम झालेत. मीन्स असं वाटत आहे की ते वडील श्रुती हसनचे कमल हसन यांनाच दाखवणार आहेत. असं म्हणजे काही ना काही असं वाटत आहे असं होणार आहे. बट लोकेश कनकराज तर म्हणलाय की नाही असं काही. बट लेट्स सी व्हॉट हॅपन. मूवी वॉर 2 सोबत क्लॅश करणार आहे 14 ऑगस्टलाच. आणि खरंच ह्या दोघांमध्ये खूप मोठा वॉर होणार आहे. आता पहिल्या दुसऱ्या दिवशी तर दोन्ही मूवी पण ग्रँड ओपनिंग करतील. पण पुन्हा कंटेंटच चालणार आहे. ह्या 2 मूवीमध्ये जी चांगलं कंटेंट म्हणजे जी चांगली मूवी असणार आहे ना तीच चालणार आहे. वॉर 2 पण असू शकते व कोली पण असू शकते व दोन्ही पण मूवी चालू शकतात.
पण आपलं तर काम आहे रिव्ह्यूचं, तर आपण दोन्ही पण बघणार व आपल्या ऑडियन्सला एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देणार. तर ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक यू. टेक केअर. बाय.